1 तास ते चालतातच आणि जेवणाच्या बाबतीमध्ये मात्र ते अगदी पर्टिक्युलर असतात. त्यांचा आहार अनेक वर्षापासून ठरलेलाच आहे आणि ते तेवढाच घेतात. एवढं दिवसभर बोलावं लागतं त्याच्यामुळे नक्कीच मला वाटतं फिट राहतात ते. आणि दादांना किशोर कुमार, आशा भोसले, लता मंगेशकर, खास करून राजेश खन्नांची गाणी आवडतात. स्वभाव आहे म्हणजे अगदी आतून वरून कठीण दिसलं तरी आतून अगदी मऊ आहेत आणि सगळं तसंच आहे त्यांचा स्वभाव. म्हणजे घरातल्या विषयी किंवा सगळ्याच विषयी अतिशय प्रेम, अतिशय त्यांना कुठंही काही झालं तरी त्यांना म्हणजे अगदी हळवं मन आहे. पण जेव्हा बोलतात तेव्हा त्यांचा आवाज मुळातच काटेवाडीशी जास्त संबंध आल्यामुळे आणि शेती केल्यामुळे त्या बोलण्याची ढब अशामुळे त्यांचा रोख किंवा बोलण्याचा जो पद्धत आहे ती लोकांना सतत रागवल्यासारखी आणि त्यांचा आवाजही मोठा असल्यामुळं लोकांना वाटतं की ते अगदी रागावूनच बोलतात. पण ज्यांना सवय असते त्यांना उलट जर ते चुकून गोड बोलले तर त्यांना चुकल्यासारखं वाटतं. जे ज्यांना रागवतात त्याचंच काम पटकन होतं, हाही एक अनुभव आहे. असा सगळ्यांनाच अनुभव आहे. आता दादांचा फिटनेस कित्येक वर्ष बघतो, दादांची शरीरयष्टी तशीच आहे. दादा सकाळी उठतायत पहाटे, अगदी रात्री उशिरा झोपले तरी सकाळी पहाटे उठतात. आणि एक किस्सा सांगेल त्या अनुषंगानं. बालगंधर्वला एक कार्यक्रम होता, आप्पासाहेब रेणूचे मित्र परिवारानं आयोजित केला होता, दरवर्षीच केला जातो तो, म्हणजे गुरुजन सत्कार सोहळा. तो सकाळचं टायमिंग होतं, पण त्या टायमिंगच्या अगोदर दादा 45 मिनटं आले अगोदर. हे जे काही टाईम मॅनेजमेंट आहे ते दादांकडं अचूक आहे आणि ते फार घेण्यासारखं आहे. परंतु दादांचा हा फिटनेस, अगदी कमी वेळ झोप, जास्तीत जास्त कामाचा निपटारा, तर त्यांच्या फिटनेसचं काय रहस्य आहे तुम्हाला तर ते नक्कीच माहिती असायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळीपर्यंत ते जास्तीत जास्त त्यांचं लोकांशीच बोलणं होतं खरं सांगायचं. पण ते त्यांच्या जेवणाच्या बाबतीमध्ये आणि अलीकडे त्यांचा जो थोडासा व्यायाम असतो त्याच्या बाबतीमध्ये ते पर्टिक्युलर असतात. 1 तास ते चालतातच आणि जेवणाच्या बाबतीमध्ये मात्र ते अगदी पर्टिक्युलर असतात. त्यांचा आहार अनेक वर्षापासून ठरलेलाच आहे आणि ते तेवढाच घेतात. आणि एक्झरसाईज म्हटलं तर एवढं दिवसभर बोलावं लागतं त्याच्यामुळे नक्कीच मला वाटतं फिट राहतात ते. वहिनी, तुम्हाला संगीत किंवा नाट्य किंवा सिनेमा यापैकी कशाची आवड आहे? मला सगळ्याचीच आवड आहे. मुळात मला संगीत आवडतं, नाटक आवडतं, सिनेमा आवडतो, म्हणजे सगळ्याच एंटरटेनमेंटच्या गोष्टी आवडतात. दादांचा याला अनुसरून माझा एक प्रश्न आहे वहिनी, एक मिनिट. हो नक्की, तुमचा हक्क. काय करणार वहिनी साहेब, तुम्ही आणि दादा, तुम्हाला लॉंग रूटला जायची खूप सवय आहे आणि ते जात असताना तुम्ही गाणी ऐकता का गाडीमध्ये? आणि त्यातलं कोणतं गाणं आवडेल आणि आता कुठलं तुम्ही म्हणून सांगणार ते आम्हाला दाखवा पाहिजे.